कोरोनामध्ये अनेक लोकांचे रोजगार गेले. त्यामुळे अनेक लोकांना तर घरी बसण्याची वेळ आली. परंतु काही लोकांनी हार न मानता पुन्हा नव्याने सुरुवात देखील केली. तसंच स्वरदीप संगीत कला मंचमध्ये असलेले सगळे दिव्यांग कलाकार हे आपल्याला पहिल्यासारखे कार्यक्रम मिळत नाही म्हणून रस्त्यातील चौकामध्ये बसून गायन वादन करताना दिसतात. या मंचामध्ये 14 ते 15 कलाकार आहेत. रोज वेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या चौकात ते कार्यक्रम करतात. माझं नाव किशोर उबाळे. स्वरदीप संगीत मंच नावाचा आमचा हा छोटासा ग्रुप आहे ऑर्केस्ट्राचा. तर आम्ही सगळ्या पद्धतीचे प्रोफेशनल शो करत होतो यापूर्वी. लॉकडाऊन यामध्ये सर्व ब्लाइंड कलाकार बेरोजगार आहेत आणि सर्व फॅमिली आहेत. त्यासाठी आम्ही हे शो आम्ही सगळ्या पद्धतीचे प्रोफेशनली प्रोग्राम करत होतो. परंतु कोविडपासून प्रमाण खूप कमी झालं प्रोग्रामचं. त्यानंतर आम्ही हे असं सुरू केलं की सिग्नलला वगैरे बसून आम्ही सेटअप लावतो आणि यामधून कार्यक्रमाची जाहिराती होते आणि आम्हाला रोजगार मिळतो. यामधून त्यांना त्यांचा रोजगार देखील मिळतो आणि त्यांची जाहिरात देखील होते. ते गणेशोत्सव, नवरात्र, लग्न समारंभ अशा विविध कार्यक्रम करतात. जेव्हा त्यांना कार्यक्रम नसेल तेव्हा एवढ्या सगळ्या लोकांनी करायचं काय हा प्रश्न निर्माण होतो आणि मग त्यांनी रोज कुठल्या न कुठल्या चौकात बसून ते असे कार्यक्रम करतात. त्यामुळे रोजचा जगण्यासाठीचा त्यांचा हा संघर्ष आपल्याला इथून पाहायला मिळतो. पुण्याहून मी प्राची केदारी, न्यूज 18 लोकल.